या ठिकाणी आसरा गावातील शाखा प्रमुख अक्षय भाऊ देशमुख स्वागत करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीचे गावातील कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे। आपण अक्षय भाऊ देशमुख यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल, या ठिकाणी विजयरावजी मोहोळ यांचा युवा स्वाभिमान पार्टीमध्ये प्रवेश झालेला आहे, काय सांगाल? आपल्या येथील माननीय बाळासाहेब उर्फ विजयरावजी देशमुख माजी उपसरपंच हे युवा स्वाभिमान पार्टीमध्ये यांनी काल प्रवेश घेतलेला आहे आणि युवा स्वाभिमान पार्टीत प्रवेश घेऊन आमच्या पार्टीला त्यांचा मोठा सपोर्ट होईल अशी मी ग्वाही देतो। या ठिकाणी आपल्यासोबत बाळासाहेब मोहोळ आहे, ज्यांनी युवा स्वाभिमान पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। भाऊ सांगा की काय आपण नेतृत्वामध्ये या ठिकाणी युवा स्वाभिमान पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे, काय आपली विजन आहे, काम करण्याची पद्धत कशी असणार आहे? माझी प्रथम म्हटलं पहिले सुरुवातीपासूनच मी या कामासाठी स्वतःहून हे करणारा हे आहे। पुन्हा कसं आहे की या 3-4 वर्षात थोडं कामासाठी पायदळ हे करणार होतो, पण ते काही ताल बसलेलं नाही। नंतर मी म्हटलं की काहीतरी आपल्याला गावाच्या हिशोबानं, विकासाच्या हिशोबानं जे काही आपल्याला याच्यावर आहे त्या काम करायच्या हिशोबानं आपण ते नेतृत्व हे करून मी युवा स्वाभिमानमध्ये प्रवेश घेतलेला आहे। आपल्यासोबत पंकज भाऊ रामेकर आहे, यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। बाळासाहेब मोहोळ उर्फ विजयरावजी मोहोळ हे माजी उपसरपंच होते आणि काँग्रेसचे कट्टर समर्थक होते। यामुळे युवा स्वाभिमानला खूप मोठा या ठिकाणी कार्यकर्ता मिळालेला आहे, काय सांगा? आसरा येथील दबंग उपसरपंच बाळासाहेब मोहोळ तथा अध्यक्ष एकता सार्वजनिक मंडळ यांनी आमदार रविभाऊ राणा आणि माजी खासदार नवनीताई राणा यांच्या कार्यावर, विकासात्मक कामावर प्रेरित होऊन युवा स्वाभिमान पार्टीमध्ये, कारण की त्यांनाही विकासात्मक कार्य करण्याचा खूप मोठा त्यांचा म्हणजे जोश आहे आणि त्यांनी केले सुद्धा आहे। पण ते काँग्रेसमध्ये राहून त्या कामाला न्याय देऊ शकत नव्हते, त्यामुळं त्यांनी हा विचार केला का बा आपण युवा स्वाभिमान सोबत राहून गावाचा विकास आणि सामान्य नागरिकांचा विकास करू शकतो। म्हणून त्यांनी युवा स्वाभिमानमध्ये येऊन युवा स्वाभिमान पक्षाची खूप मोठी ताकद वाढवली। त्यांनी युवा स्वाभिमानमध्ये आल्याबद्दल मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो। पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकी होणार आहे, याचा युवा स्वाभिमानाला कुठे ना कुठेतरी आधार मिळणार आहे कार्यकर्ता म्हणून, काय सांगा? बाळासाहेब देशमुख यांचं गावात म्हणजे आधीच वलय असल्यामुळं आणि ते उपसरपंच राहिले, त्यांच्यासोबत एक गट आहे आणि त्या गटाचा नक्कीच येणाऱ्या इलेक्शनला त्यांचा खूप मोठा म्हणजे हे होणार आहे, सपोर्ट होणार आहे आणि त्याच्यामुळं गावातून युवा स्वाभिमान पार्टीची सर्वात जास्त आता 100% आघाडी राहील एवढं मी बाळासाहेबामुळे हा एक हे होईन युवा स्वाभिमानला, हे मी आश्वासन देतो। गेल्या 30 वर्षापासून बाळासाहेब हे काँग्रेसचे कट्टर समर्थक तथा कार्यकर्ते म्हणून कार्यरत होते। अनेक दिवसापासून त्यांनी अनेक राजकीय समीकरणं बघितली। विशेषतः आसरा ग्रामपंचायतचे ते दबंग उपसरपंच म्हणून त्यांनी कार्यकाळ भूषवला। परंतु काही गोष्टी अशा असतात की मनुष्याला याहीपेक्षा काहीतरी चांगलं करायचं असते आणि ते कुठून करता येईल, आपल्याला पद प्रतिष्ठा हे नको असतं, परंतु गावासाठी, गावाचा विकास, गावासाठी अनेक योजना आणणे, काही कामे करणे, लहान मुलं आहे, गरीब आहे, विद्यार्थी आहे, यांचे कामं करणे, यासाठी पुढे काहीतरी चांगलं नेतृत्व असणं हे काळाची गरज आहे। त्यामुळे त्यांनी माननीय आमदार रविभाऊ राणा, युवा स्वाभिमानचे मार्गदर्शक सुनीलभाऊ राणा आणि माजी खासदार नवनीतजी राणा यांच्या नेतृत्वात त्यांनी या पार्टीमध्ये प्रवेश घेतलेला आहे। त्यांचं या पार्टीमध्ये मी स्वागत करतो। तसेच पुढे येणाऱ्या अनेक बाबी ज्या आहे त्या बाळासाहेबांच्या मतानुसार किंवा जे पक्ष सांगेल ती जबाबदारी ते स्वीकारतील अशी मी त्यांना
इथे आल्याबद्दल स्वागत करतो त्यांचं आणि